सर्वप्रथम नवबुद्धाय, जय भीम, जय संविधान. इतका उत्तम, इतका सुंदर उपक्रम भिक्खू संघाने केलेला आहे, आपल्या भंतेजींनी केलेला आहे, ज्यांनी आपल्याला मैत्रीचा मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला सत्याचा मार्ग दाखवला. आणि खरं तर हा सोहळा बघण्यासाठी मी म्हणेन मी खूप लकी आहे, खूप भाग्यशाली आहे की आज रात्री 1 वाजता म्हणजे मी आज माझा कार्यक्रम संपवून परत मुंबईला येऊन भंतेजींशी बोलून चर्चा करून आज इकडे येण्याचं मला अवभाग्य लागलं आहे. कारण का बऱ्याच वेळेला आपण बघतो 6 डिसेंबरलाही गर्दी असते. 6 डिसेंबरला बाबासाहेबांचे अनुयायी इथे नतमस्तक, बाबासाहेबांना श्रद्धांजली, बाबासाहेबांना आपल्या परीने सलाम करण्यासाठी इथे हा जनसमुदाय येत असतो. पण आज खराच बाबासाहेबांचा आंबेडकरवादी बौद्धमय होताना दिसतोय. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय करेल, तर हे आपल्या बांधवांनी खरंच बाबासाहेबांचे शब्द मनावर रुजवून घेतलेले आहेत आणि आपला समाज शांतीच्या मार्गाने, प्रेमाच्या मार्गाने पुढे जातोय. आणि यात खूप मोठा मला वाटतं वाटा हा भिक्खू संघाचा आहे. भिक्खू संघांचा हा उपक्रम, आपल्याला वाटतं की भिक्खू संघ हा फार ॲक्टिव्ह नसतो, पण मी खरंच म्हणेन की जगाला दिशा दाखवण्यासाठी कुठलाही सरकार, कुठली पार्टी कामाला येणार नाहीये, तर भिक्खू संघ हाच आहे जगाला शांतीचा आणि प्रेरणेचा आणि मैत्रीचा मार्ग दाखवणार आहे. हे आपल्या भिक्खू संघाने सिद्ध करून दाखवलं.